श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रेअंतर्गत विविध चित्ररथ सहभागी होत असतात। या चित्ररथांच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषय मांडले जातात। त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आलेत। ठाणे शहरातील श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीनं हिंदू मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचं हे संस्थेचं 25वे वर्ष होतं। दरवर्षीप्रमाणे या यात्रेत विविध चित्ररथ सादर करण्यात आले होते। या चित्ररथांमध्ये यंदा संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध विषयांवर आधारित असे 60हून अधिक चित्ररथ तयार करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे चित्ररथांचे क्रमांक काढण्यात आलेत। यावर्षी कर्नाटक सांस्कृतिक मंच आणि दाक्षम जिम्नॅस्टिक यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आलाय। यामध्ये दाक्षम जिम्नॅस्टिक यांनी प्रात्यक्षिकं सादर केली होती, तर सीकेपी समाज चित्ररथास द्वितीय क्रमांक देण्यात आलाय। तृतीय क्रमांक टीजेएसबी सहकारी बँकेच्या चित्ररथास देण्यात आलाय। यामध्ये टीजेएसबी बँकेच्या वतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। त्या अनुषंगानं मुळाक्षरं, बाराखडी याचा अर्थशास्त्रासोबत असलेला संबंध उलगडून सांगणारा अनोखा चित्ररथ साकारला होता। तसंच जय मल्हार मंडळ, मावळी मंडळ, तेली समाज आणि ठाणे भारत सहकारी बँक यांना विशेष पुरस्कार देण्यात आलाय। त्याचप्रमाणे समर्थ भारत व्यासपीठ, एकलव्य क्रीडा मंडळ येऊर आणि ठाणे महापालिका शिक्षण विभाग या चित्ररथांना उत्तेजनार्थ देण्यात आलंय। यामध्ये समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शाचं महत्त्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता। या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक विजय जोशी यांनी तसंच विजयराज बोधनकर यांनी केलं।